नमस्कार. तर बघा, आता आलेले वावरातून आणि स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. आणि आज मस्त असा लगच बेत थोडासा. तर आळूचे पान आणले होते बघा, त्याच्या आपल्याला मस्त अशा वड्या बनवायच्या आहे. आणि झाले 2 दिवस, पण मग कसं जमलंच नाही करायचे. मांजरीच्या आईन ते आल्या होत्या, त्यांनी आणलेले होते. तर मग फ्रीज मध्ये ठेवले होते बघा, एकदम सुकलेले नाही काही नाही, मस्त आळूचे पान आहे. तर म्हणलं चला आज मस्त असे पानं लावू, आळूचे पानं. तर त्यासाठी ना थोडस डाळीचं पीठ पण घेतलं आणि मसाला काढून घेतला होता मी. त्याच्यामध्ये मग सगळा मसाला, मीठ, मिरची, लसूण आणि थोडेसे जिरे टाकून आपल्याला जे आपलं वाटण ते सगळं घालून पीठ असं हे करून घ्यायचं. मिश्रण म्हणजे कसं राहतं की मग पानं लावायला थोडस पातळ नाही म्हणा, आपण जसं समज नको. बघा आपलं हे जे पीठ आहे, म्हणजे डाळीचं पीठ घेतलेलं मी थोडस, आणि थोडस नॉर्मल त्यात चिमूटभर गव्हाचं टाकून घेतलं. आणि जे आपलं वाटण होतं, मीठ, मिरची, लसूण, आणि आता हे जे आपलं पीठ आहे ते आपल्याला मस्त असं सगळं त्याचे जे आपण वाटण घातलेलं आहे ते सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याचं आपण जे जसं भज्याचं पीठ करतो का, त्याच्यापेक्षा थोडस घट्ट ठेवायचं. म्हणजे कसं राहतं की मग पिठाला ते आपलं जे थोडस आपण त्याच्यामध्ये आळूच्या पानाला लावणार आहे ना, तर मग ते चिटकलं बी पाहिजे. जर जास्त पातळ केलं तर मग आळूच्या पानाला हे चिटकणार नाही. संपाबडी लाटणी घे ग बाई. मग थोड्या थोड्या शिरा राहत्या त्याला, ते कसं लाटून घेतले ना का मग नरम लागा त्या थोड्या. मग आता मी त्याला पीठ लावून घेणार आहे. आणि हे पिठात कसं तेल, मीठ, आपलं मिरच्या, लसूण ते सगळं व्यवस्थित टाकेल राहतं, तर एकदम चवदार लागते मस्त पानं. आणि कोणी कोणी याला तळून काढत, कोणी तव्यावर भाजून उकळून घेतं, कोणी वाफेवर बी करतं. तर ज्याच्या त्याच्या तिकडली पद्धत अलग अलग राहती. आणि कोणाची पद्धत एक म्हणजे एकावर एक पान लावून पण करतं, तशी पण आहे पद्धत. पण आम्ही एक सिंगल पानाचीच करीत राहतो, म्हणजे पटकन वाफते आणि मस्त लागते खायला, कुरकुरीत लागते. मग आणि जर आपल्याला याला दोन दोन करायचे असले एका साईडला तर तसं पण करायचं, नाही तर मग एक सिंगल जरी आपण असे करून ठेवलं तरी पण भारी राहतं, तळायला बी आणि तव्यावर वाफायला बी. तर मी आता हे सगळे जेवढे आळूची पानं आहे का त्याला सगळ्याला पीठ लावून घेणार आहे, म्हणजे मग कढईमध्ये टाकायला बरं राहील, सोपं पडेल मला. बघा आज चाललेले पानं लावून घ्यायचं, कारण आता संध्याकाळचा टाइम आहे. त्याच्यामुळे मग मम्मी म्हणल्या की नुसते पानं लावून घ्या, तळून घ्या, कारण मग त्यासोबत आपल्याला रशी तर काही बनवायची नाहीये. आता कविताचं चाललेलं आहे बाहेर चपात्या बनवून घ्यायचं. आणि मग कसं आता लई दिवसाचे पानं खाल्ले पण नव्हते, आणि त्या आल्या तर त्यांनी आणले. म्हणलं चला खूप दिवसानंतर खरं तर कसं पहिल्यांदा जेव्हा आम्ही म्हणजे माझं लग्न झाल्याच्या नंतर इथं हौदाच्या साईडला आळूच्या पानाचे गट्टे होते, तर कंटिन्यू पाणी राहायचं त्याला. आणि मग पाणी राहायचं तर मग मस्त जेव्हा वाटले तेव्हा ताजे ताजे तोडून घ्यायचे आणि करायचे. तर आता बऱ्याच दिवसाचं ते पण म्हणजे ते गट्टे पण मोडून गेले. आता कसं प्रत्येक गोष्ट बदलत चालली. मग त्याच्यानंतर पप्पा त्यांनी तर मग पाईपलाईन ते करून घेतले, हौदाचं धुण्याचं भांड्याचं पाणी तिकडं काढलं. त्याच्यामुळे आता काही गट्टे ते राहिले नाही. आता आम्ही जेव्हा तिकडं जाऊ का नवीन घर राहायला, तिकडं मग आता लावू आळूचे पानं. कसं ताजे ताजे मग खावं वाटले एखाद दिवशी तर आपण लगेच तोडून आणून आणि लगेच बनवू शकतो. तर मग त्याच्यामुळं म्हणलं चला आज आणल्याचे तर लगेच मस्त ताजे ताजे बनवून आणि खाऊन घेऊ. थोडस वेगळं काहीतरी खायला बी भारी वाटत. बघा आता सगळे पानं पण लावून घेतली मी, आणि शेगडीवर तोपर्यंत तेल तापायला ठेवलेलं होतं. आणि कमी शेगडी आहे तर म्हणलं तेल पण तापण तोपर्यंत सगळे पानं तेल उस्तवर. आणि आता तळून घेते.
मस्त दोन्ही साईडना लाल वाण आला का मस्त आपली आळूची पानाची वडी तयार होती बघा. कधी कधी आम्ही तव्यावर वाफून घेतो आणि नाही तर मग तसे पण बाहेर लागत आहे आणि तळून तर एकच नंबर लागत आहेत. असं 2-2 3 सोडल्या ना की मग सोबत मस्त फ्राय होते त्या. कसं आपण पाण्यात मिक्स करून हे करेल राहतं ना तर मग ते सोडताना ना तशी दमाला सोडायची. कसं अंगावर तेल ते उडायचं घेऊ राहतं आणि तळून कशा एकदम कुरकुरीत होत्यात भारी. त्याच्यामुळे तळून जरा भाजल्यापेक्षा चांगल्या लागत्या. का मम्मी काय आणलं? हे परत पापड तळणं दर्शनात वड्यात तळलाय ना. हा वडा चालू आहे तळायच्या. ते शेगडीवर कमी झाले दर्शिकात शेगडी गॅसवर घेतलं होतं. तळूक मग नवीन पापड आहे आता. नवीन पापड आहेत. हा चिमटा कुठे नवीन पापड मस्त उठतील ना बघा. या सीझनचे पापड आहे केलेले. आता वाळले पण आणि आता डब्यातच भरायचे होते. मम्मी म्हणे पोरं खातील सगळेजण. मस्त उठ राहिले. लय तेल नाही टाकून द्यावं पापडाला आहे ना थोडं कमी. आता सगळेजण बसले बघा जेवायला. शंभू काय खातो? पापड वडी नाही खायची का? सोनपापडी पवन दादा पवन वडी घ्या मला गरम गरम. आणि आत्या आम्हाला चांगलं झालं. आम्हाला भुका लागलाय बसलो बाई. मग काय पापड चांगला वडे पापड चांगला होत. वड्याच होत करायला पाहिजे का? करायला पाहिजे पण जेवढ्या टाइम झाला आता मी घालता ना म्हणलं बरं आहे मग करायचं. झाले जेवण तुम्हाला वडे घ्या बघा. मस्त संध्याकाळी सगळेजण आम्ही सोबत जेवत राहतो. तर नोटते पकडे या सगळेजण जेवायला बघा. आमचं आज मस्त आळूचे पानाचं वड्याचं बेत आणि म्हणजे पापड बनवले होते तर ते पण तळून काढले. सांगा तर बघा मस्त पैकी सगळेजण बसलेले आहेत जेवण करायला. आणि आज आमच्या घरी आळूची पानाच्या वड्या आणि चपाती आहे. त्याचसोबत मस्त आज पापड पण तळवलेले आहे. तर या सगळेजण जेवण करायला. समोर ना जेवण झालं पण आता काही घ्या तुम्हाला वडा घ्या ना. घ्या ना मम्मी तुम्हाला घ्या. मम्मीलाच खायच्या होत्या सगळ्यात जास्त. घ्या ना तुम्हाला अजून. आपल्या अवधा कसे तर आपण किती करायचं मम्मी? डबल लावा तिकडे गेलो का मग बघा. मला जाऊन आपण तीन पण राहायचं त्याला मग. आळूची पानं शंभू बाबा करून द्या.
आंब्याची पार्टी कस काय झाली आपल्याला? एकच नंबर. पण बापडे कस काय झाली आंब्याची पार्टी? लय आंबे खाल्ले दिले ते बोला बी नाही. पोट इतकं भरलं कस त्यांचा. काय झालं तू आंब्याची पार्टी? पण बापडे तो जागा पण असं आंबे मम्मी घ्यायला. केशर आंबा पाहिले मस्त लागतो खायला. मी पुढच्या वर्षी जास्त खाईन. तरी म्हणते भरला ते. अरे मग ते दिसताना जितके भारी दिसत होते ना. या वर्षाची कसं मी पुढच्या वर्षी काढीन. हा पुढच्या वर्षी जास्त जायच्या आधी आंबे खायला भेटू राहिली. मग हा मग आपण तसं नारळ सुद्धा कोण